ज्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, ज्यांनी आपल्याला 2 छत्रपती दिले अशा जिजाऊ, जगातील एकमेव राजा ज्याला रयतेचा राजा संबोधले जाते असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज आपण इथे उभं राहून बोलतो आहे, वाचतो आहे, लिहितो आहे अशा सावित्रीबाई फुले, आणि बहुजनांच्या अंगणात ज्यांनी शिक्षणाची गंगा आणली. कृषी आणि शिक्षण दोहोंचंही महत्त्व किती आहे हे ज्यांनी बहुजनांना पटवून दिलं असे भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि मातोश्री विमलाबाई देशमुख या सगळ्यांना वंदन करते. दरवर्षीप्रमाणे आज हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत. आपला हा 4था पुनर्विवाह मेळावा आहे. याआधी 3 पुनर्विवाह मेळावे झालेले आहेत. त्याचा आता आम्ही तुमच्यासमोर आढावा घेणार आहोत की गेल्या 3 विवाह मेळाव्यांमध्ये काय झालं. तर आम्हाला खूप यश मिळालं. अर्थात त्यामध्ये आनंद नाही आहे, समाधान आहे. खूप लोकांची लग्न झाली आणि विशेषतः ज्यांना मुलं आहेत त्या मुलांसहित एकमेकांना सगळ्यांनी स्वीकारलं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता मी जसं नेहमी सांगते की आता हे सभागृह कुटुंब भरणार आहे, पण याचा आम्हाला आनंद नसतो. दिवसेंदिवस हा कार्यक्रम, या कार्यक्रमात येणाऱ्यांची संख्या वाढते, पण ही आनंदाची गोष्ट नाही. ही संख्या वाढू नये असं आम्हाला वाटतं, पण ही संख्या वाढते. पण वाढली तरी हरकत यासाठी नाही की जेव्हा आयुष्यात असे प्रसंग घडतात आणि लोक एकटे होतात, त्यांना पुन्हा नव्यानं आपलं आयुष्य सुरू करायची संधी आम्ही देतो. घटस्फोटितांचे प्रश्न हे अतिशय वेगळे आहेत. घटस्फोटामागे खूप कारणं आहेत ज्याची कारणमीमांसा आपण इथे नाही करू शकत. पण विधवा विवाह आणि विधुर विवाह ह्याचे निसर्गाने आणलेली ही आपत्ती आहे. हे फार दुःखद आहे. यांना मात्र संधी मिळालीच पाहिजे, प्रत्येकाला मिळाली पाहिजे. आता प्रौढांचे प्रश्न इतके मोठे आहेत की तुम्ही कल्पना नाही करू शकत. वयाच्या 71 वर्ष ज्यांचे झालेले आहेत अशा लोकांचे परिचय पत्र आमच्याकडे आहे. पण आता त्यांना साजेशा स्त्रिया नाही, कारण अजूनही आपला समाज स्त्रीच्या पुनर्विवाहासाठी पुढे येत नाही. पण त्या वयाला साजेल अशी जी 60च्या वरची स्त्री असेल, तिचे मुलं बाळ आहेत, त्यांचे लग्न झाले आहेत, कुणाचे व्हायचे आहेत, तिच्या लग्नासाठी कुणीही प्रयत्न करणार नाही, जे की खरं म्हणजे केलं पाहिजे. आणि काही मुलं आपल्या वडिलांना सभागृहात घेऊन येताना मी पाहिले, तसंच कधीतरी आपल्या आईचाही विचार करावा असंही मला वाटतं. सहजीवन हा निसर्गाने दिलेला अधिकार आहे, जो प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने सहजीवन हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. एका विशिष्ट वयानंतर जे तुमचं लग्न होते, जो विवाह होतो, तो विशिष्ट कोणत्याही कारणांसाठी नसतो. म्हणून आपल्याला त्याच्यावर विचार करणे गरजेचं आहे. आता अजून एक प्रश्न आहे शेतकरी मुलांचा. खरं मी त्या सगळ्यांची माफी मागते. मी खूप प्रयत्न करते शेतकरी मुलांसाठी, लग्नासाठी, पण अतिशय गुणी मुलं आहेत हो. मागच्या वर्षीचे जेवढे लग्न झाले त्यातून एक शेतकरी मुलाचं लग्न आमच्या ग्रुपमधून झालं. त्याही स्तरातल्या मुली असतीलच, पण जी काही आपली धोरण आहे, शेतीविषयक जे धोरण आहे ते इतकं वाईट आहे की त्यामुळं या शेतकरी मुलांकडे लग्नाला मुलीच तयार होत नाहीत. पण अनेक मुली अशा आहेत ज्या विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, हे मुलं त्यांच्याशीही विवाह करायला तयार आहेत. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मुलींनी त्यांचाही विचार जरूर करावा. आता आम्हाला जरा खर्चाची तजवीज असतेच, ती आम्ही भागवतो. आम्ही कधीही कोणाला मदत निधी म्हणून काही मागितला नाही, तरी पण समाजातील बरेच लोक आमच्या मदतीसाठी पुढे आहेत. जसं आता यावर्षी हेमंतदादांनी आपल्याला
जेवण दिलेलं आहे. ते गेलेत, त्यांचे धन्यवाद मानायचे होते मला, पण तरी मी तुम्हाला सांगते की त्यांच्याकडून आपल्याला त्यावेळेचं जेवण आहे. आणि मी पाहुण्यांची वाट बघते, त्या सगळ्यांबद्दल पण मला बोलायचं आहे. तर त्याच्यासाठी वाट बघून म्हणून मी आधी आपल्याच कार्यक्रमाबद्दल बोलते आहे. तर जे विवाह झाले ते लोक सध्या अतिशय सुखी आनंदी आहेत. त्यांचा आम्हाला फोन येतो, आम्हाला अगदी भरून येतं की त्या लोकांचे विवाह इतके सुरळीत सुरू आहेत, आम्हाला खरोखरच आनंद होतो. आता या वर्षीच्या मेळाव्यात एक दुसरा कार्यक्रम मी घेतलेला आहे, ते म्हणजे माझं पुस्तक प्रकाशन आहे. पुस्तकाचं नाव आहे दुसऱ्या लग्नाची गोष्ट. निश्चितच नाव वेगळं आहे. गेली 4 वर्ष मला सगळे लोक फोन करतात, त्यांची सुखदुःख मला सांगतात. अनेकांचे अनुभव इतके वाईट असतात, खूप म्हणजे 4-8 दिवस माझे किती खराब जातात हे मला माहिती आहे. पण ते यासाठी मला विश्वासाने सांगतात की त्यांना वाटतं की माझ्याकडे यांच्या प्रश्नावर काहीतरी उत्तर मिळेल. तर सगळ्यांसाठी मी उत्तर देऊ शकत नाही, प्रयत्न मात्र सगळ्यांसाठी करते. पण ते जे अनुभव मी ऐकले ते मला सगळ्यांनी म्हटले की हे पुस्तक स्वरूपात यावं. तर ते अनुभव मी पुस्तक स्वरूपात आणलेले आहेत. ते पुस्तक आपण सगळ्यांनी जरूर वाचावं, यासाठी की तो विचार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यातून मला जे काय थोडं मानधन मिळेल तेही मला ह्याच कार्यक्रमाला उपयोगात आणायचं आहे. कारण मला वर्षभर माझ्या आर्थिक याची तजवीज करावीच लागते. काही दानदाते समोर येतच आहेत. जेव्हा हे पुस्तक आपण घ्यावं, याच पुस्तकाच्या आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमचे स्नेही डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी मला सुप्रसिद्ध कविवर्य नारायण सुर्वे यांची अतिशय भावनिकच नव्हे तर वैचारिक एक कविता पाठवलेली आहे, ज्याने जरूर विचार करावा. आणि ती कधी लिहिलेली आहे नारायण सुर्वेंनी, म्हणजे आज ती लागू पडते. कवितेचं नाव आहे तेव्हा एक कर. जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल तेव्हा एक कर. तू निशंक मनाने डोळे पुस. ठीकच आहे 4 दिवस धपापेल जीव. गदगदे उतू जाणारे हुंदके आवर. कड आवर नवे हिरवे चुडे भर. उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नको. खुशाल खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर. हवे तर मला स्मरून कर. हवे तर मला स्मरून कर किंवा मला विस्मरून कर. आपल्याला तेव्हा सांगितलेलं, तेव्हा आलेली ही कविता ही विधवा विवाहाच्यासाठी अतिशय वैचारिक अशी एक कविता आहे. आपण म्हणून ह्या विवाहासाठी आपल्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकांमध्ये खूप विधवा स्त्रिया आहेत. पूर्वी आपण पाहत आलोय, पूर्वीपासनं खूप आपल्या घरी काका आत्या मावशी कोणीतरी राहायच्या आणि विधवा असायच्या. त्या आपल्याकडे फक्त आणि प्रेषितच असायच्या. त्यांना हक्काचं घर नसायचं, म्हणून तुम्ही त्यांना हक्काचं घर देण्याचा प्रयत्न करावा. आता या कार्यक्रम जेव्हा आम्ही घेतो, हा कार्यक्रम फक्त आणि फक्त स्त्रिया मिळून आम्ही कार्यक्रम घेतो. त्यामुळं याच्यावर शंका घेणारे अनेक फोन असतात की इथे फक्त बायकांचेच नंबर दिसतात, हा कार्यक्रम नक्की आहे ना. ह्या ज्या आम्ही 4 बायका गोळा झालो, ह्या न की फक्त स्त्रियांचे तर पुरुषांचेही प्रश्न समजून घेतो, त्यांच्याही प्रश्नांकडे लक्ष देतो, त्यांच्या सोबत आम्ही बोलतो. म्हणून आम्ही सगळ्यांसाठी हा कार्यक्रम घेतो. आणि खरोखर माझी जी टीम आहे ती पण कौतुकास्पद आहे, जी आम्ही सगळं फक्त आणि फक्त एवढ्या स्त्रिया म्हणून सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. ह्याचं आम्हीच आमचं कौतुक करतो. थोडं तुम्हालाही असेलच. तर अशी ही माझी एक टीम आहे, मी त्याची तुम्हाला ओळख करून देते. पण या विवाहांसाठी आपण सगळ्यांनी जरूर मदत करावी. समाजाने बघा, समाज दोन्हीकडनं बोलतो. खूप तरुण मुली विधवा आहेत. जेव्हा नंतर त्यांच्या आयुष्यात त्यांच्याकडून चुका होतात, त्या चुकांचं सावित्रीबाईंनी काय मदत केली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. मग तुम्ही दोष कुणाला देता? समाजात दोष नेहमी स्त्रीकडे जातो.
जेव्हा चुका होतात तेव्हा दोषी 2 व्यक्ती असतात, पण दोष फक्त एका व्यक्तीकडे, एका स्त्रीकडे जातो. त्यामुळं त्यांना तुम्ही नंतर दोषी घेऊन धरू नका, त्यांना तुम्ही आज मदत करा जी काय करायची असेल ती. म्हणून सामाजिक विचार हा होणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आमच्या या कार्यावर बिलकुल शंका घेऊ नये की या स्त्रिया मिळून हा कार्यक्रम करतात. आम्हीच तो करत राहू, करणार आहोत. आणि हे जे सभागृह आहे हे माझ्यासाठी काय म्हणावं, इतकं शुभ आहे की माझा पहिलं पुस्तक प्रकाशन झालं होतं अव्यक्त नावाचं, तेव्हापासून या सभागृहाला माझी सुरुवात झाली. त्या पुस्तकातच ह्या कार्यक्रमाचं बीज रोवलं गेलं होतं, जे माझ्या लक्षात नाही आलं, कारण त्यामध्ये अतिशय खऱ्या खऱ्या अशा ज्या कथा लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये विधवा स्त्रियांच्या कथा आहेत, ज्या वाचताना मला खूप भरून यायचं. आणि त्याच्या कित्येक वर्षानंतर मी हा कार्यक्रम सुरू केला. आणि हा इतका मला यश मिळतंय या 4 वर्षात. असं वाटतंय मला की कालच भाऊसाहेबांची जयंती झाली की भाऊसाहेब आणि माताश्री मुलाबाईंचा अदृश्य आशीर्वाद माझ्या पाठीमागे नक्कीच आहे. त्यामुळे मला हेच सभागृह नेहमी कार्यक्रमाला लागणार आहे. आणि जेव्हा आपले अध्यक्ष महोदय येतील तेव्हा मी 2 मिनिट त्यांच्याबद्दल बोलेन. त्यामुळं आता मी तुर्तास तरी माझं बोलणं थांबवते. आपण आलात सगळेजण. अजून महत्त्वाचा कार्यक्रम नंतर बायोडाटा वाचन